नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शौर्यपीठ छत्रपती संभाजी महाराज आणि बहुजनांचे उद्धारकर्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज या दोन महान छत्रपतींच्या विचारांचा गजर नुकताच तळा शहरात घुमला. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोमवेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे या दोन्ही युगपुरुषांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाचे अध्यक्षस्थान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री महादेव लोकरे यांनी भूषवले, तर पर्यवेक्षिका सौ जयश्री मचे यांची प्रमुख उपस्थिती या प्रसंगी लाभली. दोन्ही थोर नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी वक्त्यांनी आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांची मने जिंकली. श्री रोहित भागवत, प्राध्यापक कसबे पीपी, प्राध्यापक सरजे व्हीपी आणि स्वतः प्राचार्य श्री महादेव लोकरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे अजोड शौर्य, त्यांचे स्वराज्य रक्षण आणि राजश्री शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्रातील योगदान यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. नवीन पिढीने या दोन्ही राजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर सूत्रसंचालन श्री रोहित भागवत यांनी केले. या सोहळ्याला गोमवेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांचा कार्याचा आढावा जर घेतला तर असं कुठलंही क्षेत्र नव्हतं की त्या क्षेत्रामध्ये संभाजी महाराज हे निपुण नव्हते. एका हातामध्ये प्रचंड पराक्रम होता, तलवार होती, आणि दुसऱ्या हातामध्ये तेवढेच ताकदीची रेफरी होती. अनेक ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले, पुस्तकं लिहिली. संस्कृत पंडित असे संभाजी महाराज होते. वयाच्या 15व्या वर्षी 8व्या वर्षी अत्यंत शत्रूच्या पोटात जाऊन लढाई करणारे आणि शत्रूला नामोहरम करणारे असे संभाजी महाराज, जेव्हा आपण त्यांचा धर्मावरची निष्ठा बघतो तेव्हा नक्कीच आपल्याला जाणीव होते की धर्म म्हणजे काय आणि त्याची निष्ठा म्हणजे काय. आणि म्हणून सर्व धर्मांना मानणारे परंतु आपल्या धर्मावर अत्यंत प्रचंड प्रेम करणारे असे संभाजी महाराज होते. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या रयतेला सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी लोकांचा विचार केला, स्त्री स्वातंत्र्याचा विचार केला. आणि म्हणूनच अशा या महान विभूतीसाठी आपण सगळेजण नतमस्तक आहोत. आज दुसऱ्या महान विभूतींचा जन्मदिवस आहे, म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज. तेही तेवढं हिमालयावर प्रचंड व्यक्तिमत्व. आपल्या संस्थानामध्ये ज्या काही वाईट प्रथा परंपरा असतील, शिक्षणासंबंधीच्या काही गोष्टी असतील, त्याचा पुढाकार करणारे असे आमचे राजश्री शाहू महाराज होते. या महाराष्ट्रामध्ये जी काही जातीय व्यवस्था आहे किंवा जी काही वाईट रूढी परंपरा आहे त्यांना छेद देणारे आणि चांगल्याचा पायबंद घालणारे असे आमचे राजश्री छत्रपती शाहू महाराज होते. आणि त्यांनी त्या काळात केलेल्या सुधारणा, त्या काळात बांधलेले विविध पाणी असेल, धरणं असतील, यांची धोरणं असतील, ते आजही आपल्याला उपयोगी पडतात. असे दूरदृष्टी लाभलेले हे दोन्ही महान, हे थोर असे एक आपण म्हणूया योद्धे होते. आणि म्हणूनच आपण आता यांच्या स्मृतीला आपण वंदन करत आहोत. या दोन महान समाजसेवकांचा, महान योद्ध्यांचा तिथीनुसार या ठिकाणी जयंती साजरी केली जात आहे. त्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कोल्हापूर संस्थानचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी होते. कसबे सरांनी अतिशय सविस्तरपणे या दोन महान व्यक्तींच्या संदर्भात या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं. मी थोडक्यात सांगेन की ज्यावेळेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस दिल्ली दरबारी साजरा केला जात होता, त्याचं निमंत्रण छत्रपती शिवाजी महाराज दिलेलं. आणि त्या वाढदिवसाला जात असताना सोबत आपला 9 वर्षाचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज याला त्यांनी घेतलेलं.
कुठलाही विचार न करता, मनामध्ये त्यांच्या दुःख फार मोठे होते, कुठलाही विचार न करता त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन ते दिल्ली दरबारी पोहोचले. इतिहास तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या दरबारात शेवटच्या रांगेत त्यांना उभं केलं गेलं आणि तोच अपमान त्यांना सहन झाला नाही आणि सडेतोड असं उत्तर त्या सभागृहामध्ये त्यांनी औरंगजेबाला दिलं आणि तोच राग मनात घेऊन त्यांनी तिथेच त्यांना कैद केलं होता. आणि त्यातून सुटका होत असताना इतिहासामध्ये वेगवेगळी माहिती दिलेली आहे, पण खरी भूमिका बजावली छत्रपती संभाजी महाराजांनी. अवघड 9 वर्ष असून देखील बऱ्याच आयडिया त्यांनी आपल्या वडिलांना सांगितल्या आणि त्यातून कसं आपण बाहेर पडलं पाहिजे असा एक धागा आपल्या वडिलांना सांगण्यामध्ये मोलाची कामगिरी छत्रपती संभाजी महाराजांनी बजावली. ठरल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तिथून निसटले, संभाजीला पाठीमागे ठेवलं एका ब्राह्मण समाजाच्या घरामध्ये आणि ते रायगडला पोहोचले. आणि रायगड दरबारी आल्यानंतर आई जिजाऊने त्यांनी सांगितलं की प्रवासामध्ये संभाजी महाराजचं निधन झालं म्हणून. मग त्यांचा विधी जे आहे तो विधी ओळखला, जिकडे हाहाकार दुःखाचं वातावरण तयार झालं. परंतु या पाठीमागा उद्देश असा होता, जर संभाजी महाराज पाठीमागा आहेत तर शिवाजी महाराज रायगडवर पोहोचले ही जर बातमी औरंगजेबाला कळाली तर औरंगजेब नक्कीच संभाजी महाराजांचा वध करतील किंवा त्यांना जेवण ठरवणार आहेत या भीतीपोटी अशी आयडिया छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली. आणि नंतर मग त्यांच्या घरी त्यांना ठेवलं होतं, ते सुद्धा अतिशय प्रामाणिक त्यांनी हळूहळू रायगड दरबारी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवर पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर म्हणजे 1680 नंतर आणि 1689 संभाजी महाराज अंत झाला. पण जेवढ्या लढ्या छत्रपती संभाजी महाराज लढले त्या सर्व त्यांनी जिंकल्या. आपल्या वडिलांचा वारसा त्यांनी पुढे ठेवण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी चांगलं केलं. धर्म कसा असावा, धर्मनिष्ठता कशी असली पाहिजे, निष्ठा कशी जोपासली पाहिजे देशाप्रती, समाजाप्रती, हे शिकवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. म्हणून मी संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो. त्यानंतर दुसरी राजे जे आहेत आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराज, यांचं नाव खरं नाव ते यशवंत जयसिंगराव घाडगे असं त्यांचं नाव. ते नंतर दत्तक गेल्यामुळं त्यांचं शाहू हे नाव ठेवले गेले. त्याने सुद्धा त्या कालखंडामध्ये समाज व्यवस्था कशी असावी, सरकार कसं चालवलं पाहिजे, गोरगरिबांना मदत कशी केली पाहिजे, शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत कशी पोहोचली पाहिजे याचा विचार छत्रपती शाहू महाराजांनी त्या कालखंडामध्ये केला. मुलींच्यासाठी वेगळं वसतिगृह, मुलांसाठी वेगळं वसतिगृह, पुनर्विवाह कायदा त्यांनी पारित केला. त्यानंतर महिलांना शिक्षणाच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. अशा अनेक सेवा सुविधा राजश्री शाहू महाराजांनी उपलब्ध करून दिल्या. म्हणून त्यांच्या दोघांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा मी कोटी कोटी प्रणाम करतो. मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर मुघलांशी 9 वर्ष प्रचंड संघर्ष केला आणि तो संघर्ष अत्यंत यशस्वीपणे छत्रपती संभाजी महाराज यांना करून दाखवलेला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि दुसरे कोल्हापूरचे शाहू महाराज, की शाहू महाराज यांचं जे योगदान आहे संपूर्ण भारत देशामध्ये सामाजिक परिवर्तन घडून आलं पाहिजे, धार्मिक परिवर्तन घडून आलं पाहिजे, शैक्षणिक परिवर्तन घडून आलं पाहिजे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्या अज्ञानातून मानवी जीवनाला धोकेदायक ठरणाऱ्या ज्या तुमचं रूढी प्रथा परंपरा आहेत त्या कायमच्या बंद झाल्या पाहिजे. आणि त्या अनुषंगानं राजश्री शाहू महाराज यांचे योगदान सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. की कोल्हापूर संस्थानामध्ये राजश्री शाहू महाराज यांना शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील सर्व व्यक्तींचा उत्कर्ष घडवून आणण्यामध्ये अत्यंत मौलिक असं योगदान दिलेलं आहे. आणि आज आपण पाहतो की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा त्याचा प्रभाव कोल्हापूर शहरावर आपल्याला पडलेला दिसून येतो.
की आपल्या भारत देशामध्ये की कोल्हापूर संस्थानामध्ये असे काही की सत्तेचा वापर कोल्हापूर संस्थानामध्ये सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी करण्यामध्ये शाहू महाराज यांना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेली आहे. एका संस्थानाचा राजा असून सुद्धा सत्तेचा वापर सामान्यातील सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आलं पाहिजे. त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे जीवन जगता आलं पाहिजे. धर्माच्या नावाने जे अत्यंत जाचक रूढी प्रथा परंपरा आहेत त्या कायमच्या बंद झाल्या पाहिजे. आणि त्यासाठीच अखंड जवळजवळ 48 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. मी या 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूर संस्थानामध्ये अत्यंत मौलिक असं योगदान दिलेलं आहे. की मानवी जीवनामध्ये शिक्षण एक अत्यंत प्रभावी असं एक माध्यम आहे. आणि शिक्षणाचं महत्त्व शाहू महाराज यांना 1900 शतकामध्येच ओळखलेलं होतं. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणारा कायदा 1917 मध्ये शाहू महाराज यांना पारित केला. आणि सामान्यातील सामान्य कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणाचं दार खुलं करण्याच्या दृष्टीनं आपल्या भारत देशामध्ये सर्वप्रथम प्रयत्न एक राजा म्हणून शाहू महाराज यांनी केलेले आहे. तर त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द मला 2 विभूतींच्या जयंतीनिमित्त आपण इथं जमा झालेलो आहोत. त्यामध्ये एक व्यक्ती पराक्रमाचा महामेरू छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरी व्यक्ती ज्यांनी सामान्य घरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवली आणि त्यांच्याच पुण्यामुळे आज आपण या स्थितीत आहोत. या सर्वांना कोटी कोटी या 2 विभूतींना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे 2 शब्द त्याच्याबद्दल व्यक्त करतो. छत्रपती संभाजींची ख्याती जी होती ते सर्वसामान्यांना माहिती. एका कुटुंबात करता माणूस गेल्यानंतर पुढची जी घराची व्यवस्था किंवा साम्राज्याची व्यवस्था सांभाळण्याचं काम त्यांनी अतिशय कष्टाने 9 वर्ष सांभाळले. त्या संभाजी महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या कार्याची महती सर्व ज्ञात आहे. ज्या सामान्य कुटुंबातील मुलांना मुलींना शिक्षणाची दारं खुली करून दिली नव्हे, खुली करण्याबद्दल त्या दारातून बाहेर पडणारा प्रत्येक मूल शिकलं पाहिजे, त्यांनी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाला मदत करणारे छत्रपती शाहू महाराज. त्याच काळी ज्या अशा एका महान व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर मदत झाली नसती तर आजची समाज व्यवस्था खूप भरकटलेली दिसते असते. आणि म्हणून याचं सर्व श्रेय शाहू महाराजांना. अशा शाहू महाराजांना याच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करून मी थांबतो. जय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.